करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 6वा सृष्टिकथन नाम श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वीच ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवातच उत्तमाची झालेली आहे. गुरुर ब्रह्मा. बघा, उत्तमाचंच आजचा समास आहे. मतच मानले समर्थांनी श्रीमताचं. जर लोकमताचं जर असेल तर लोकांच्या नादी लागला. बरोबर की नाही. समर्थ म्हणाले 8 विषय वासना संपूर्णपणे काय करत असते. बरोबर की नाही. म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे न वागता आपण श्रीमताच्या मताने जर वागलो, नक्की श्रवण केलं, शिकवणीमध्ये उभं राहिलो तर नक्कीच आपला उद्धार होणार. म्हणून समर्थांनी दशक 6वा दाखवला देवशोधनना. देवाला लोक अजून शोधतायत. लोक देवाला शोधण्यासाठी काय काय करतायत. देव आहे अंतरी. समर्थांनी ओळखच करून दाखवली ना. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. बरोबर की नाही. म्हणून आपल्या हृदयीमध्ये, आपल्या रोमारोमामध्ये, प्रत्यक्षपणे आपल्या कणाकणामध्ये, आपल्या प्रत्यक्षपणे संपूर्ण अंतरीमध्ये त्याचं वास्तव्य. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. देह आणि आत्मा, देहात्मा. बरोबर की नाही. जेव्हा तो निघून जाईल तेव्हा या देहाला कोणीही विचारणार नाही. मग शेवटी या देहाला जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत अंतरी देह. बरोबर की नाही. आत्मा आहे ना. ज्यावेळी आत्मा निघून गेला की त्या देहाला नावसुद्धा उरत नाही आहे. तर त्या देहाची बघा नावानुसार संपूर्णपणे बदल होतो. ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आपल्या देहाला नाव आहे, परंतु अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावर आपल्या देहाला नाव जे पडतं ते म्हणजे प्रेत, बॉडी. बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे. भाग समर्थांनी कसा दाखवला बघा. भाग उत्तमाचा आहे. प्रश्नचिन्ह दाखवलं. कोंबडी आधी की पहिलं अंड. आपण विचारतो ना, कोणी सुद्धा आपल्याला येऊन विचारतं, आपण प्रश्नचिन्ह उभा, आपण उत्तर काय पण देतो, पण प्रत्यक्ष काय आहे त्याचं उत्तर इथे दाखवलं. दशक 6वा देवशोधन आणि त्यातला समास 6वा सृष्टी कथन नाम. सृष्टी म्हणजे काय. निसर्ग. जी निसर्गाची देणगी आहे त्या सृष्टीची संपूर्णपणे कहाणी, कथा या समासामध्ये. निसर्गाची देणगी म्हणजे काय. या निसर्गाच्या छायेमध्ये, या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण श्वास घेतो. कोण देतं. हवा दिसते, वारा दिसतोय तरी आपण घेतोय. बरोबर की नाही. घेणारा कोण आहे. आपण स्वतःहून घेतो का. नाही ना. त्याचा तो बरोबर घेत असतो. त्याचा तोची जाणे. संपूर्णपणे देह आपल्याला फुकट दिलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत सर्व काही फुकट दिलेले.
परंतु फुकट जाता कामा नये. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी उत्तमाची लिहून ठेवली. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. बघा, पहिलीच ओवी. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. आता या सृष्टीची उत्पत्ती कोणी केली? बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे सृष्टी निर्माण डायरेक्ट आली का? नाही ना. ज्याप्रमाणे सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, ब्रह्माची निर्मिती झाली. ब्रह्म आलेला आहे, ब्रह्म उत्पत्ती आहे. विष्णू संपूर्णपणे आपलं पालन पोषण, आणि महेश संपूर्णपणे संहार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. परंतु समर्थ म्हणाले, तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू. त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आता आपल्या डोळ्यांना सृष्टी दिसते की नाही? दिसते. समोर डोंगर आहे, झाडं आहेत, बरोबर की नाही? सृष्टी आहे की नाही? तिकडे समुद्र सागर आहे, निसर्गाची किमया उत्तमतेने. परंतु आपण जिथे राहत होतो तिथे लोकसंख्या ही कमी होती. लोकसंख्या हळूहळू वाढली, त्याप्रमाणे झाडं हळूहळू कमी होती. डोंगरचे डोंगर फोडू लागले. तिथे जिथे घरं होती, कौलारू घरं, तिथे ती जाऊन संपूर्णपणे काय होऊ लागली? बिल्डिंगचे बिल्डिंगी, टॉवरचे टॉवर होऊ लागले. सृष्टी कुठे गेली? जी निसर्ग दिसत होता, तो निसर्ग गेला कुठे? आपणच उद्ध्वस्त करायला आलेलो आहोत. पर्यावरणाची हानी आपणच करतो, आणि शेवटी दोष कोणाला देतो? हा निसर्गाचा कोप आहे, कोप नाहीये. निसर्गाची हानी करणारा मनुष्य देह. पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. आपणच झाडाच्या फांद्या तोडून आणतो, सर्व झाडं उद्ध्वस्त करून टाकतो. परंतु एक तरी झाड, एक तरी वृक्ष, एक तरी रोप या देहाने लावलं पाहिजे. हा संकल्प मनामध्ये आपल्या तरी असला पाहिजे. कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या ऐसी वर्तणूक करू नका. कारण प्रत्यक्षपणे शेवटी शेवटचा दिवस घोडवण्यासाठी बघा, अंत्ययात्रा आपली असते. ज्यावेळी सरणावर काय असतं? लाकडच असतं ना. शेवटी त्याचीच लाकडं आपल्याला लागतात ना. म्हणून एक तरी वृक्ष, एक तरी रोप बघा प्रत्यक्षपणे लावलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला, आपण जे ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हवेतलं प्रदूषण उत्तमरित्या बघा कसं मिळेल, यासाठी आपल्या आजूबाजूला निसर्ग असला पाहिजे. आपण घरामध्ये बघा कुंड्या आणतो, कुंड्यामध्ये रोप लावतो, पण ते रोप टिकतच नाही आहे. पण बाहेरचे रस्त्याच्या बाजूला कडेकडेला असणारे बघा, त्यांना पाणीसुद्धा देत नाही आहे. त्यांची वाढ खूप होते. असं का? कारण प्रत्यक्षपणे आपण बघा, जेवढं आपण सांभाळ करू त्याचप्रमाणे ते आपल्याला नक्कीच देणार आहे. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आता डोळ्यांनी दिसते ते काय? सृष्टी आहे. या पृथ्वी तलावर आपण आहोत. आपण बिल्डिंगमध्ये राहतो. आपल्या आजूबाजूला डोंगर नाही आहेत, ते लांब लांब आहेत. बघा, आपण कधी प्लॅन करतो? सॅटरडे संडे. एन्जॉय. कुठे जायचं? समुद्रकिनारी, जिथे निसर्गाची देणगी आहे, तिथे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हवा पालट करायला.
कायापालट होईल. म्हणजे विचार करा, आपल्या इकडची झाडं तोडली, आता तिकडे झाडं लागली. म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणतात, सृष्टी आपल्या समोरच आहे, सृष्टी आपल्या आजूबाजूलाच आहे, परंतु विल्हेवाट करणारे सुद्धा आपणच आहोत. तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी, ऐसा श्रोता विनवी वक्तयसी. आपण सर्वज्ञ आहात, स्वामी आहात. माझ्या या शंकेचे निरसन करावे अशी श्रोत्याने वक्त्याला विनंती केली. आपल्याला जेवढे काही प्रश्न पडतात, आपण कोणासमोर मांडतो? आपल्या घरातल्या आईवडिलांना, जे बघा प्रत्यक्षपणे आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांनाच आपण प्रश्न विचारतो ना. त्यांच्याकडून ते अनुभवी आहेत, त्यांच्या अनुभवातून आपल्याला ते उत्तरं मिळत असतात. आता ऐका प्रत्युत्तर, कथेसी व्हावे तत्पर, वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. त्यावर सर्वज्ञ आणि उदार वक्ता म्हणाला की कथेला तत्पर होऊन सावध होऊन या प्रश्नाचं उत्तर ऐक. या प्रश्नाचं नक्की उत्तर काय आहे तिथे सुद्धा आपल्याला सावधानता सांगितलं ना, सावध होऊन ऐकायला सांगितलं. तर नक्कीच उत्तर ऐका आता. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीस आले. जीवभूत सनातन असं गीतेचं वचन आहे. या वाक्यामुळे सृष्टीला सत्यत्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्यक्षपणे एक बघा कसा भाग दिला असेल. एक वटवृक्ष आहे आणि एक आंब्याचं झाड आहे. त्या वटवृक्षाखाली एक पारा असतो बघा, म्हणजे पारावर ते वटवृक्ष असतं ना, सिमेंटचा बांधलेला एक कट्टा असतो. आणि या आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाखाली बघा कधी आपण खेळणार, कधी आपण फिरणार, जेव्हा त्या झाडाला आंबे लागतील, कैऱ्या लागतील, तेव्हाच आपण त्या झाडाखाली येणार. जेव्हा त्याची सीझन संपेल तेव्हा त्या झाडाला विचारणार कोणीही नाही. आपल्याला सावली हवी तर आंब्याच्या झाडाखाली न बसता आपण त्या वटवृक्षाखाली बसू, वडाच्या झाडाखाली बसू. का? सावली दोन्ही देणार आहेत, परंतु फरक पहा. जिथे फळ आहे तिथे आपण जाणार आणि जिथे सावली आहे तिथे आपण नक्कीच विसावा घेणार ना. म्हणजे फरक काय? दोघं सावली देणारी आहेत, पण सीझनप्रमाणे लोभांतरी आला. काहीतरी मला मिळणार आहे याच दृष्टीने त्या सीझनप्रमाणे तिथे गेला. कैरी असतील, आंबे असतील घेऊन आला. कारण वटवृक्ष, वडाचं झाड काहीही देणार नाही आहे, सावलीशिवाय फायदा नाही. आंब्याची सीझन संपल्यावर वडाच्या झाडाखाली खेळायला गेला. तिथे सुद्धा खेळू शकला असता, परंतु त्या झाडाला आता आपण विचारणार नाही ना. असंच आपण करतो. तुम्ही नसाल पण हा देह तरी करतो. म्हणून प्रत्यक्षपणे आपण एकमेकांना कसं कमी लेखतो त्याचा तो चिंतन पाहावे आपणास. आपण यदृष्ट तन्नष्ट येणे, वाक्यसृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. यदृष्ट तन्नष्ट असेही शास्त्रवचन आहे. त्यावेळी दृष्टी संपूर्णपणे बघा, आपल्या दृष्टीने, आपल्या डोळ्यांनी संपूर्णपणे सृष्टी हिरवीगार दिसायची, परंतु आता हिरवीगार दिसतच नाही आहे. संपूर्णपणे माती दिसते, मातीचे ढीग दिसायला लागले. याचा निवाडा कोणी करावा? सत्य म्हणोतरी नासे, मिथ्या म्हणोतरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोली जेल. सृष्टीला सत्य म्हणावे तर तिचा नाश होतो आणि मिथ्या आहे असं म्हणावं तर ती दिसते. म्हणून आता जशी आहे तशी सांगायला हवी ना. निसर्गाची किमया, निसर्गाने काय कमी दिले हो? संपूर्णपणे लहान मुलासारखं आपल्याला ती सांभाळ करते. या सृष्टीमध्ये आपण जेवढं
उत्तमच राहू ना, तेवढं नक्कीच आपल्याला साथ देणारी सृष्टी आहे. कारण पर्यावरणाचा विकास कशामुळे होतो? पर्यावरणाचं संवर्धन, आपल्या आजूबाजूचा माहोल जर संपूर्णपणे केरकचरा उत्तमाचा जर आपण आपल्याच कचऱ्याच्या डब्यात टाकला, संपूर्ण आपल्या बाजूला असणारं परिसर जर स्वच्छ ठेवलं, तर रोग होणार नाही आहे. परंतु संपूर्णपणे जर आपणच कचरा करत राहिलो, ते शेवटी विल्हेवाट ही आपलीच आहे. कारण रोग आजार आपल्यालाच होणार आहे. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. सृष्टीमध्ये बहुजन, म्हणजे किती लोक आहेत? सगळी लोक या सृष्टीमध्येच आहेत ना. काही लोक अज्ञानी आहेत, काही लोक सज्ञानी आहेत. विचार करा, संपूर्णपणे आपण अज्ञानीच आहोत. समर्थांनी अज्ञान बाजूला सारलं. अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादो दकम पिबेत. आपल्याकडचा अज्ञान बाजूला सारण्यासाठी शेवटी समर्थांनाच यावं लागले ना. म्हणून समर्थ म्हणाले, म्हणून या समाधान होत नाही. समाधान का होत नाहीये? जे आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं ते ज्ञान आपण ऐकतच नाहीये. समर्थ म्हणाले, ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा. त्यातून तुला उत्तर नक्कीच मिळणार आहे, त्यातून तुला नक्कीच मार्ग मिळणार आहे, परंतु ते मार्ग आपण अवलंबतच नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. ऐका अज्ञानाचं मत, सृष्टी आहे ते शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्याची आहे. ऐका अज्ञानाचे मत. सृष्टी आहे ते शाश्वत. सृष्टीची किमया कृतयुगापासून बघा प्रत्यक्षपणे त्रेतायुग, त्रेतायुगापासून प्रत्यक्षपणे द्वापारयुग आणि आता कलियुग. सृष्टी आहे की नाही? आहे. आपण आपला देह नाशिवंत आहे. आता आपला देह चालता बोलता आहे, परंतु आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे. कधी जन्माला आलो, कुठला वार होता, कुठला दिवस होता, परंतु मृत्यूची तारीख माहिती नाही आहे. म्हणून आपण नाशिवंत. नाशिवंत हे सर्वसंपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालू पाहे. त्यावर सर्वज्ञाचा बघा प्रत्यक्षपणे मूर्खस्य प्रतिमा पूजा. मूर्ख आणि अज्ञानी असतात, त्यांच्यासाठी मूर्तीपूजा असते. सृष्टीचा प्रलय झाला तसं ते ब्रह्म होय. बघा प्रत्यक्षपणे आता महापूर येतो, भूकंप होतात, का सहजासहजी येतात? या पृथ्वी तलावर ओझं जर झालं तर नक्कीच भूकंपाचा इशारा आहे. पृथ्वी तरी किती सामावून घेणार? संपूर्ण जीवसृष्टी, खेचर भूचर वनचर जलचर सर्व काही तेच पृथ्वीवर आहे. आपल्याच बघा, आपण जेव्हा 1 किलो वस्तू घ्यायची तर 1 किलोपेक्षा जास्त आपण जर टाकलं तर तराजू किंवा वजन काटा खाली येणारच ना. त्याचप्रमाणे जेवढी पृथ्वी सामावून घेईल तेवढंच घेईल. त्याच्यापेक्षा जर ओव्हर जर झालं तर नक्कीच काय, भूकंप होणारच आहे. आपण म्हणतो भूकंप झाला, भूकंप होत नाही सहजासहजी. आपलं पोट आहे, दिसतोय पोट आहे, परंतु टिचभर पोट आहे. त्या पोटासाठी आपण वनवन करतोय. समर्थ म्हणाले, ते वनवन कमी करण्यासाठी जा सद्गुरूशी. बरोबर की नाही? सद्गुरूंशी शरण म्हणजे काय? म्हणजे भाग दिलाय श्रवणाचा. सद्गुरूंशी शरण जाणं म्हणजे काय? तर श्रवण. जिथे श्रवण आलं तिथे वनवन तुझं थांबलं की नाही? म्हणून भाग दिला टिचभर पोटाचा. या टिचभर पोटासाठी आपण कितीतरी कष्ट करत असतो.
आणि सर्वस्व मानतो तो कोणाला? पैशाला. या नरदेहापेक्षा पैशाला किंमत देतो, परंतु आपण या संपूर्णपणे देहाची विल्हेवाट करतो. एखादं काम जर अडत असेल, या देहाला लागलेलं व्यसन, प्रत्येक कार्याची सुरुवात त्या व्यसनाने करत असतो. त्याला ते व्यसन इतकं लागलेलं असतो, त्याला ते व्यसन बघा प्रत्यक्षपणे काही काहींना काही सवय असते, ते घेतलं नाही की त्याला कामामध्ये लक्ष लागत नाही. मग तो नाकाने काय धूळ सोडतोय, बघा कानाने काय सोडतोय, विचार करा. शेवटी हृदयाचा त्रास होतो ना, फुफ्फुस बघा, दमाचा त्रास होतो. दिलेला आहे फुकट देह, आपण फुकट घालवतोय. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, तव बोले तो अज्ञान, तरी का करीसी संध्या स्नान, गुरु भजन तीर्थाटन कासया करावे. मग त्यावर अज्ञानी मनुष्य म्हणतो, जर तू संध्या स्नान गुरु भजन तीर्थाटन करीत कशाला फिरतोस? मग अज्ञानी मनुष्य म्हणणारच ना, अरे तू एवढे सर्व व्यसन करतोस, व्यसनामध्ये संपूर्णपणे अडकलेला आहेस, मग तू देवधर्म कशाला करत असतोस? हे वाईट विषय वाचना करतोस. जे प्रत्यक्षपणे सोडवणारा तोच आहे. आपण किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुटणार नाही. आपण उद्यावर ढकलू, आजपासून मी बंद, उद्यापासून मी बंद, परंतु आजचं काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्मरुंद, रुंदे रुंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. कसा या श्लोकाचा अर्थ दिला बघा. निरनिराळ्या तीर्थांमध्ये पवित्र ब्राह्मणांचे समुदाय असतात, त्यात तत्वज्ञानाची चर्चा चालते आणि त्या चर्चेतून तत्वबोध होतो, ज्ञानाचा निश्चय होतो आणि नाना निश्चयातून शंकराचं ज्ञान प्राप्त. आपण प्रत्यक्षपणे देवळामध्ये जातो, आपण प्रत्यक्षमध्ये मंदिरामध्ये जातो. कशासाठी जातो? एक उत्तमाचं स्मरण व्हावं. आपल्या मनाला जेवढं काही टेन्शन असतं ते टेन्शन दूर व्हावं, स्फूर्ती कशी निर्माण होईल आणि मन संपूर्णपणे हलकं कसं होईल, त्याच्या चरणापर्यंत पोहोचल्याशिवाय कधीही काही होणार नाही. ऐसे चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूंचे उपासन, गुरुगीता निरूपण बोलिले हरे. ज्ञानी उत्तर देत आहे की गुरुगीतेच्या निरूपणात संपूर्णपणे वचन आहे, म्हणजे सद्गुरूंची उपासना का करावी. उपासनेत काय आहे इतकं सामर्थ्य? समर्थ म्हणाले, उपासने बघा, उपासना हा शब्द जर उलटा केला, उपासना, तर हा शब्द उलटा जर केला तर नाश पावू, नाश पावणारे, आणि संपूर्णपणे या देहाला 8 विषय सोडणार नाही. त्यांच्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला काय हवं? उपासना. नित्य नियमाने ती उपासना करता यायला हवी. उपासनेचा भला मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून समर्थ म्हणाले, उदंड केले तरी जयो, किती काही करावं, परंतु उपासनेशिवाय काही नाही. काही उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांशी सदा नमावे, सर्व संतांना नमस्कार करायचा, सर्व देवांना नमस्कार करायचा आणि सत्कर्म योगे वय घालवावे. कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाला काही असे शब्द बोला की प्रत्येकाच्या मनाला न लागणार. बरोबर की नाही? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदा. म्हणून समर्थ म्हणाले, सर्वांकी मंगल भव. आपण जे शब्द बोलतो ते त्यांच्या मनाला इतकं लागतं की समोरची व्यक्ती बोलण्याचंच बघा सोडूनच देते ना ती. म्हणून गुरुसी कैसे भजावे, आदी तयासे ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेक स्वयं. गुरुसी कैसे भजावे,
आपण नमस्कार करत असतो. प्रत्यक्षपणे आपण एखादी वस्तू घेतो बघा, मॉलमध्ये जातो, दुकानामध्ये जातो, एखादी वस्तू आपण घेतो, ती डायरेक्ट घेतो का हो? नाही. त्या गोष्टीची संपूर्णपणे माहिती काढतो. त्या गोष्टीची संपूर्णपणे माहिती काढल्यावर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहतो. ती पाहिल्यावर त्याची एक्सपायरी डेट पाहतो. आणि संपूर्णपणे आपण एकदाच घेत नाही आहे. ते आवडलं की त्यातलं एक प्रॉडक्ट आपण घेतो. एकच घेणार आणि घरी घेऊन ते कसं आहे, कशी त्याची टेस्ट लागते, ते आपल्याला समजल्यावरच आपण काय करणार, दुसरं घ्यायला जाणार. का मला हे आवडलं म्हणून सर्व उचलून घेऊन येणार नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, गुरुसी कैसे भजावे. आता आपण नमस्कार करतोय, नामस्मरण करतोय, आपल्याला काय प्राप्त होणार आहे? समर्थ म्हणाले, सर्व काही प्राप्त होणार. हे अंतरीतून ओळखायला हवं. मला काय प्राप्त होणार आहे? नामस्मरण केल्याने मला काय प्राप्त होणार आहे? उपासना केल्याने मला काय मिळणार आहे? समर्थ म्हणाले, सर्व काही प्राप्त इथूनच आहे. प्राप्तीचा भाग दिलेला आहे, मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्ती म्हणजे मोकळा केला. आता श्रवण केल्याची फळं. वर्तमान काळात जगत आहोत, वर्तमान काळामध्येच बघा, आता श्रवण केल्याची फळं. क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळं. एक सरा. पुढच्या ओवीमध्ये तर समर्थांनी समाधान कशामध्ये आहे? ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. समर्थ म्हणाले, कशामध्ये सुख आहे आणि कशामध्ये दुःख आहे ते केवळ ज्ञानमूर्तीच असतं. ते द्वंद्वातीत असतात, ते आकाशासारखे असतात. समर्थ म्हणाले, साक्षात अनुभव कशामध्ये? एक रूप, नित्य, निर्मळ, पवित्र आणि संपूर्णपणे अचल सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने राहतात आणि भावातीत त्रिगुणरहित असतात. अशा सद्गुरूंना साष्टांग नमस्कार. बघा, आपल्यावर कधी प्रसंग ओढवला, आपल्यावर संपूर्णपणे संकट ओढवलं, आपण नामस्मरण करतो की नाही? देवाची उपासना करतो की नाही? मंदिरामध्ये जातो, वेगवेगळे संपूर्णपणे अनेक प्रकारचे ग्रंथ वाचतो की तिथून मला मार्ग मिळावा. परंतु समर्थ म्हणाले, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत या ग्रंथांचं सार म्हणजे श्रीमत दासबोध. यातूनच तुला मोक्षप्राप्तीचा भाग, सायुज्य मुक्तीचा भाग, सर्व काही भाग इथूनच सुटणार आहे. कारण कलियुगाचा ग्रंथ आहे, सुटण्याचा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणाले, गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. हे गुरुगीतेतील वचन असून याप्रमाणे सद्गुरूंचं ध्यान वर्णिले. अशा प्रकारे सद्गुरूंचं ध्यान केलं असता सृष्टी मिथ्या आहे हे तरी भासणार नाही. ऐसे सज्ञान बोलिला, सद्गुरू तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. सज्ञानाने याप्रमाणे उत्तर दिले की त्याचे सद्गुरूंचे स्वरूप जाणले आणि सृष्टी मिथ्या आहे त्याने निश्चित अर्थ केला. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. श्रोता ऐसा न मानिकदा अधिक उठिला विवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. श्रोत्याला हे वचन मान्यच होत नाही.
वादविवाद अधिक प्रवृत्त होतात. आपण बोलायला गेलो ना, प्रत्यक्षपणे वादच होतात. संवाद घडतच नाही आहे. कोणा एकाला जर आपण प्रश्न केला तर त्याचं उत्तर हा वादामध्येच देणार. म्हणून समर्थ म्हणाले, श्रीकृष्णाला तू अज्ञानी कसा रे म्हणतोस मग? जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. जीवभूत सनातन हे गीतेचं वचन आहे. आणि गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, त्यांना तू अज्ञानी कसा म्हणतोस? आईसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. श्रोत्याने असा आक्षेप घेतला, तो मनामध्ये दुःख करू लागला. प्रत्यक्षपणे चतुर श्रोत्याने आक्षेपाचं उत्तर सावध होऊन ऐकायला हवं. मनामध्ये दुःख काय येतं? तो एखादी गोष्ट जर मनाप्रमाणे होत नसेल तर मनाला दुःख होणारच ना. गीतेत बोलिला गोविंद, त्याचा नकळे तुझा भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्याचा अर्थ तुला कळला नाही, म्हणून तू उगीच दुःख करीत आहेस. आपण वाचताना वाचत असतो. बघा, एखादा ग्रंथ आपल्या हातामध्ये आला, त्या ओव्या आपण वाचत असतो, पण त्याचं सार, त्याचा अर्थ आपल्याला काहीच कळत. अश्वत्थ सर्व वृक्षाण माझी विभूती पिंपळ, म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तात्काळ तुटत आहे. गीतेत श्रीकृष्णांनी म्हटलंय, सर्व वृक्षांत पिंपळ ही माझी विभूती आहे, पण पिंपळ तोडला तर तो तात्काळ तुटतो. पिंपळ बघा, आपण पिंपळ झाडाचं नाव सुद्धा जरी काढलं लगेच आपल्याला आठवतं, बाबा पिंपळाच्या झाडावर भूत आहेत म्हणतो ना. परंतु काय असतं? हे सर्व अज्ञान. नैनन छिद्दंती शस्त्रांनी, नैनन दहती पावका, न चैन क्ले दयंतांपो, न शोषयती मारुता. याला शस्त्रे तोडू शकत नाही, अशी जाळीत नाही, आणि अग्निसुद्धा जाळीत नाही. पाणी भिजवू शकत नाही, आणि वायू याला सुकू शकत नाही. एवढं सामर्थ्य पुरवलेलं. आपलं शर्ट, आपले कपडे पाण्यामध्ये भिजवा, फॅन लावा, हवा आली की लगेच सुकून जातो. परंतु याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू पण शकत नाही, आणि पाण्यामध्ये भिजवू शकत नाही, आणि वायूसुद्धा सुकू शकत नाही. एवढं सुद्धा सामर्थ्य. शस्त्रांचेही तुटेना, अग्नीचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की माझे स्वरूप असं आहे की ते शस्त्राने तुटत नाही ना. अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाण्याने ते कालवता येत नाही. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशवंत. पिंपळ त्या शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो. पिंपळ पाण्याने कालवतं, तो नाशिवंत. वृक्ष आहे, शेवटी नाशिवंत आहे, बरोबर की नाही. एखादी फांदी मोडली किंवा त्याला पाणी जर दिलं नाही तर ते रोप, ते झाड सुकणार, आणि शेवटी नाशिवंत आहे ते शेवटी मरून जाईल. तुटे जळे बुडे उडे, आता ऐकिया कैसे घडे, म्हणून ये उजडे सद्गुरुमुखे. पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो आणि उडतो पण. या दोन वाक्यांचा समन्वय कसा घालायचा? सद्गुरूंच्या मुखाने श्रवण घडले तर यावर नक्कीच प्रकाश पडेल. बघा, पिंपळाचं झाड तुटायला तुटतो की नाही? पहिले गॅस नव्हते. आपल्याला जेवण बनवायला आपण चुलीवरचं जेवण बनवायचं, त्यासाठी लाकडं लागायची, त्यांना कुऱ्या म्हणतात ना, लागायचं नाही. तेव्हा झाडाच्या फांद्या तोडायच्या, झाडं तोडायची. एखादा देह गेला, अंत्ययात्रा आहे, सरणावर लाकडं लागतात, शेवटी जाळायला काय लागतात? बरोबर की नाही? लाकडंच लागतात. एखादा पाण्यावर तरंगणारा काय, तर झाडाचा लाकूडच आहे.
तो पाण्यावर तरंगणारच ना. आणि प्रत्यक्षाने हवा आली, हवेने काय करणार? जी लव्हाली असतात बघा, छोटे छोटे रोप, ते कधी हवेने उडत नाही, म्हणजे तुटत नाही, उडत ही नाहीत. परंतु झाडंही उन्मळून पडतात. झाडंही हवेच्या जोराने काय करतात? या साईडची त्या साईडला जातात. हवेचा वेग किती असेल? इंद्रियाना मनश्रामी, कृष्णा म्हणे म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. कृष्ण सांगतात, इंद्रियाना मनश्रामी म्हणजे मन म्हणजे मी आहे, तर मग चंचल मनाच्या उर्मीला आवर कशाला घालायची? ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडून शिकविला, ओनामा जेवी. लोकांना साधन मार्ग दाखवावा म्हणून श्रीकृष्ण असे बोलले आहेत, जसे लहान मुलांना खडे मांडून ओनामा शिकवावा. हेच ऐसा आहे वाक्य भेद, सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा विवाद कामा नाही. तर वाक्याचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, ते देहबुद्धीचा विवाद उपयोगी पडत नाही. वेद शास्त्र श्रुती स्मृती ऐते ते वाक्य भेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरुचेनी वचने. वेद शास्त्र श्रुती स्मृती यातील वचनामध्ये विरोधाभास वाटतो, पण श्री सद्गुरूंच्या वचनाने सर्वांचा समन्वय कसा करावा हे कळते. वेद शास्त्रांचे भांडण, शास्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुविन कदाह कल्पांती. वेद आणि शास्त्र यांच्यातील भांडण, मतभेद शास्त्राने तोडता येत नाही. साधू पुरुषांशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतापर्यंत होऊ शकत नाही. पूर्व पक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधू मुखे. पूर्व पक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचं संकेत आहे, त्यांचा निश्चित अर्थ साधू पुरुषांच्या वचनानेच कळतो. एअर्षवी वादांची उत्तरे, एकाहुनी एक थोरे, बोलू जाता अपारे वेदशास्त्री. वादामध्ये एकाहून एक वरचढ अशा शंका निघत असतात आणि त्यांची एकापेक्षा एक वरचढ अशी उत्तरे दिली जातात. वेदशास्त्रात असे पूर्वपक्ष व उत्तर पक्ष इतके भरलेले आहेत, ते सांगणे कठीण आहे. म्हणून वाद विवाद सांडून कीज संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. म्हणून वादविवाद सोडून संवाद साधावा, म्हणजे त्यायोगे स्वानुभवाने ब्रह्मानंद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून वाद असतात की संवाद असतात, पाहावे आपणास. आपण आपली सकाळ म्हणजे ही दुपार झालेली असते, बरोबर की नाही? एक एक कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, त्या सृष्टीची गोष्टी साच केवी. एका कल्पनेच्या योगाने अनंत सृष्टी उत्पन्न होतात आणि शेवटी नाश पावतात. कल्पनेचा केला देव, ते झाला दृढ भाव, देवालागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. कल्पनेने देव मानला आणि तेथे दृढ भाव झाला की त्या देवाला अपाय होतातच. पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगोनी गेला, तेने भक्त दुःखवला, रडे पडे आक्रंदे. पाषाणाचा देव केला आणि एके दिवशी तो भंगला, त्यामुळे त्या भक्ताला दुःख झालं आणि शेवटी रडू लागला. जमिनीवर पडून दुःखाने गडबडा लोळू लागला आणि मोठ्याने आक्रोश करू लागला. शेवटी बघा, आपण ज्यावेळी मंदिरामध्ये जातो, ज्यावेळी देवळामध्ये जातो, प्रत्यक्ष आपल्याला मूर्ती जी दिसते ती दगडाची असते, परंतु सामर्थ्य आहे. विश्वास जर ठेवला तर सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू आहे. आपल्याला प्रत्यक्षपणे दर्शन मिळतोच की. देव हरपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला वळे. एक देव घरातच हरवला, एक देव कोणी चोरून नेला, एक देव कोणी दुराचारी माणसाने जबरदस्तीने फोडूनच टाकला. आता आपण दगडाचा देव आहे, तो देव आपण मानलेला आहे, कोणीतरी उचलून नेला, कोणीतरी त्या दगडाला फोडून टाकलं. मग आपल्याला काय होणार? मनामध्ये एक
दुःख होणार, परंतु खरंच देव कुठं आहे तर अंतरी आहे. म्हणून विश्वास कशावर असला पाहिजे. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेव्हा, काय झाले कळेना. लोक म्हणू लागले की खरोखर या तीर्थाचा किती महिमा आहे. दुराक्याने तो नाहीसा करून टाकलाय. खरोखर स्थान किती आहे जागृत होते, पण आता ते सत्व कोठे गेले कळत नाही. म्हणून समर्थांनी 3 गुण दिलीत बघा, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता कुठल्या गुणामध्ये आपल्याला राहायचं आहे. तमोगुण आलं तर तामसी वृत्ती म्हणजे क्रोध, मत्सर संपूर्णपणे उभा राहणार. रजोगुण जर आला तर लोभ, हाव आपल्या अंगी येणार. आणि सत्वगुण जर पाहिलं तर प्रत्यक्षपणे जे उत्तमाचे गुण आहेत ते सात्विक गुण. म्हणून समर्थ म्हणाले आपले गुण कसे असले पाहिजे. आपण आपले अवगुण झाकून ठेवतो आणि दुसऱ्यांचे दोष काढत बसतो. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेव्हा, काय झाले कळेना. देव घडीला सोनारी, देव होतीला ओतारी, एक देव घडीला पाथरी, पाषाणाचा. एक देव सोनाराने घडवला, एक देव संपूर्णपणे पाषाणाने, पाथरवटाने घडविला. सोन्याचा देव असतो, मातीचा देव असतो, दगडाचा देव असतो, परंतु समर्थ म्हणाले आपल्या अंतरी कशाचा देव आहे. प्रत्यक्षपणे आपण जिथे जातो तिथे मंदिरामध्ये दगडाचा पण असतो, सोन्याचा पण असतो. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त. नर्मदा गंडिका तीरी, देव पडिले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी, असंख्यात गोटे. चक्रतीर्थी चक्रांकित, देव असती असंख्यात, नाही म्हणे निश्चितार्थ एक देव. देव एकच आहे, सद्गुरू एकच आहे, गुरु मात्र कोट्यानुकोटी आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. बाण तांदळे ताम्रनाने, स्फटिक देवहारा पूजने, ऐसे देव कोण जाणे, खरे की खोटे. प्रत्यक्षपणे आपण देवहारामध्ये बघा, देव पूजावा विमळ असते. तर शंकराचं बाण, शेंदूर फासलेले दगड आणि तांब्याची नाणी, नाना प्रकारचं देव देवालयात पूजले जातात. ते खरे आहेत की खोटे आहेत बघा. प्रत्यक्षपणे देव रेशिमेचा केला, तोही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरिला, मृत्युकेच्या लिंगाचा. रेशमाचा देव केला, तोही तुटून गेला, आता नवीन नेम धरलाय, मृत्तिकेच्या देवाची पूजा सुरू केली. आमचा देव बहुसत्य, आम्हासा आक्रांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आपण एकमेकांना सांगू शकतो की बाबा आमचा देव चांगला, आमचा देव सर्रास आहे, परंतु देव हा एकच आहे, परमेश्वर एकच आहे. गुरु मात्र अनेक असतील, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. आता याचे सत्व गेले, कारण प्रत्यक्षपणे या ओवीच्या अगोदर समर्थाने सांगितले, युगानुयुगे एकलाचे एक, चालवितो तिन्ही. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राक्तन नवचे पालटिले ईश्वराचे नी. धातू पाषाण मृत्तिका, चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पडिली. याप्रमाणे लोक धातू पाषाण मृत्तिका, चित्र, लाकूड इत्यादींच्या मूर्ती करून पूजा करतात. समर्थ म्हणतात तुला भूल पडली आहे, या सर्वात देव कुठे आहे. दिलं दाखवलंय, परंतु देव आहे कुठे. हे आपुलाली कल्पना, सर्व काही कल्पना आहे, मनाच्या तोडून उडी, संपूर्णपणे मनामध्ये अज्ञान भरलेलं आहे. प्रार्थना ऐशी फळे जाणा, परी त्या देवाची आखुणा वेगळ्याची. म्हणून या माया भ्रमणे, सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐशीच बोलती. साधू संत महानुभाव, त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. म्हणून समर्थ म्हणाले पंचमहाभूत दाखवली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याचप्रमाणे साधू संत आणि महानुभाव या सर्वांचा अनुभव असाच आहे की पंचमहाभूतिक सृष्टी मिथ्या आहे आणि खरा देव सर्वांच्या अंतरी. खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरू विन तो सर्व ठाई नाही.
सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संवारता, शाश्वत देव तत्वता आदी अंतिम. वृष्टी होण्यापूर्वी वृष्टी असताना आणि सर्व वृष्टीचा संहार झाल्यावर आदी आणि अंती देव तत्वता शाश्वत असल्याने जसाच्या तसाच राहतो. आईसा सर्वांचा निश्चयो, यथार्थी नाही संशयो, व्यतिरेक आणि अन्वयो कल्पना रूप. एक एक कल्पनेचे पोटी बोली जेथे सृष्टी, ते सृष्टीची गोष्टी सावध ऐका. आता सावध ऐकायला सांगितले. 8 प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सावधपणे आपण ऐकायलाच पाहिजे. एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक सृष्टी. पहिली कुठली दिली? त्या कल्पनेची दिली. दुसरी शाब्दिक दिली. तिसरी प्रत्यक्ष सृष्टी दिली. चौथी चित्रलेप सृष्टी. पाचवी स्वप्नसृष्टी. सहावी गंधर्व सृष्टी आणि 7वी जवर सृष्टी आणि 8वी शेवटची दृष्टीबंधन. आयशा अष्टसृष्टी जाणून यामध्ये श्रेष्ठ कोण आहे हे सत्य मानलं पाहिजे. म्हणून सृष्टी नाशिवंत, जाणती संत महंत, सगुण भजावा निश्चित निश्चय लागे. म्हणून सर्व सृष्टी नाशिवंत आहेत, हे सर्व संत महंत जाणतात. पण हा सर्व निश्चय दृढ होण्यासाठी सगुणास भजावे लागते. ह्याची माहिती आपल्याला नक्कीच पाहिजे. सगुणाचेनी आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती निर्धारपूर्वक करून द्यावी, यासाठी संत संगती आणि सारासार विचार यांची आवश्यकता असते. आता असो हे बहुत, संत संग केले नेमस्त, एरवी चित्त दुष्यित, संशयी पडे. आता संशय मनामध्ये आलेला आहे, खूप झालं. आता संत संगतीनेच हे सर्व निश्चितपणे कळून येते. आता कोणी काय सांगितलं तरी आपण आपला विश्वास ठेवायचा नाही. जे काही सर्व संत मंडळी आपल्याला जी शिकवण देतात त्या आधारे आपल्याला करायचं. तव शिष्य आक्षेपिले, सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे दृश्य अवघेनातिले तरी दिसते का. तेव्हा शिष्याने आक्षेप घेतला की दृष्टी मिथ्या हे कळले, परंतु हे अवघे जर मिथ्या आहे तर हे दृष्टीला कसे दिसते. दृश्य प्रत्यक्ष दिसते, म्हणून सत्याची वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी. दृश्य प्रत्यक्ष दिसत असल्याने ते सत्यच वाटते. याचे प्रत्युत्तर भले, पुढील समासी बोलिले, श्रोती श्रवण केले पाहिजे. आपल्याला समर्थांनी पुढच्या समासामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, त्याचं श्रवण आपल्याला समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एवं सृष्टी मिथ्या जाणून रक्षावे सगुण, ऐसी अनुभवाची खुण अनुभवी जाणते. प्रत्यक्षपणे त्या गोष्टीची बघा, ज्याप्रमाणे अनुभव असतो त्याप्रमाणेच अनुभवासारखे प्रत्यक्ष येते. अनुभवासारखे आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाही आहे, कल्पना नाही आहे, तर आपण ती गोष्ट सांगणार आहेत का? नाही आहे. समर्थ म्हणाले अनुभवासी आहे प्रत्यक्ष. आता त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले एवं सृष्टी मिथ्या जाण, यासाठी जाणकार राहावा. बरोबर की नाही. नेणता तो काहीच न करी, जाणता तो संपूर्णपणे त्याला अनुभव आहे. जाणून रक्षावे सगुण. सगुण काय आहे, दुर्गुण काय आहेत, ऐशी ही अनुभवाची खूण आहे, अनुभवीच जाणते. म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो फुसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी कथन निरूपणाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.